प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर पवन पाटीलजी, जे 2016 पासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या काम करतात. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही अपार्टमेंट्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, अशा वेगवेगळ्या पोर्टफोलिओवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा आजपर्यंत हा कामाचा प्रवास कसा होता, त्याआधी त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो नमस्कार. तो गप्पांना आपण इथून सुरुवात करूया की ते म्हणजे तुमच्या शालेय जीवनापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती आणि या क्षेत्रात कसं काय आलं, कसा होता तुमचा अनुभव? 2010 मध्ये सर 10वी पास आउट झालो. बरोबर. त्यानंतर आई वडिलांचं स्वप्न होतं की मुलाने सिव्हिल इंजिनियर व्हावं. मग त्या स्वप्नांचा पाठलाग करत करत डिप्लोमा केला. 2013 मध्ये डिप्लोमा पास आउट झालो. त्यानंतर थांबायचं की पुढे काम करायचं की शिक्षण करायचं हे विषय होते. मग ठरलं, आई वडिलांनी ठरवलं, मी ठरवलं की डिग्री करायची. 2013 ते 16 डिग्री केली आणि डिग्री नंतर तात्काळ कामाला सुरुवात केली. त्यात जॉब केला, छोटी मोठी प्रॅक्टिस केली आणि आज 2016 पासून तर 2025 आणि इथून पुढेही मी या क्षेत्रात काम करतोय आणि करत राहील. आईचं स्वप्न होतं की या क्षेत्रात यावं, पण तुमची आवड पण होती या क्षेत्रात येण्याची का तुम्हाला दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात आवड होती? नाही, मला माझी अशी स्पेसिफिक आवड कुठेच नव्हती. पण जे घरच्यांनी सांगितलं ती फील्ड दाखवली, त्या फील्डमध्ये काय स्कोप आहे तो सांगितला आणि बस तिथून कंटिन्यू केलं. ओके. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा टप्पा येतो ते म्हणजे तुम्ही शिक्षण घेतलं, त्यानंतर तुम्ही सांगितलं की एखाद्या ठिकाणी जॉब पण केला, सो थोडा प्रॅक्टिकल अनुभव मिळाला आणि फायनली जेव्हा आपण पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट करतो तर तो एक स्ट्रगल फार महत्वाचा असतो आणि प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात ती फेज येतेच की पहिला प्रोजेक्ट आपला मिळेपर्यंत. सो तो अनुभव कसा होता की पहिला तो स्ट्रगल कसा होता, पहिलं काम मिळेपर्यंतचा, आणि ते पहिलं काम कुठलं मिळालं, त्याचे काय अनुभव? थोडक्यात स्ट्रगल असा होता सर, काम करणं फार सोपं आहे, काम मिळवणं कठीण झालं होतं माझ्यासाठी तेव्हा. तर सुरुवात केली. एक मित्र आहे माझा, त्याच्या आत्याचंच काम मिळालं, म्हणजे रिलेटिव्हचं काम मिळालं आणि ते कामही फार कठीण परिस्थितीत मिळालं. ते मिळता मिळता हातातून जात होतं, पण काहीतरी रेफरन्स हे ते करून आपण ते काम मिळवलं आणि तिथून सुरुवात झाली आणि लोकांना दाखवण्यासाठी तो माझा एक प्रोजेक्ट तयार झाला. तो प्रोजेक्ट तयार झाला, मग तिथून कामावर काम मिळत गेलं आणि पुढे कंटिन्यू करत. व्हेरी गुड. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही या क्षेत्रात काम करताय इतके वर्ष आणि जळगाव सारख्या ठिकाणी काम करताय, इथं बघितलं असेल तुम्ही या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो त्यांचं पर्सेंटेज फार मोठे आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं, एखादी मोठी दुर्घटना सुद्धा होऊ शकते. तर तुमचा याबद्दलचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेबरची सेफ्टी. बाकी काही गोष्टी झाल्या तर साईटवर हँडल होऊ शकतात, पण लेबरला काही दुखापत झाली आपल्या साईटवर, लेबरला काही प्रॉब्लेम्स आले, पडला जडला, तर ती आपली जबाबदारी असते आणि ती आपण सांभाळू नाही शकत. त्यासाठी आम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टर सोबत ऍग्रीमेंट साईन करून घेतो. त्यांच्या सेफ्टीची जबाबदारी काही त्यांची असते, काही आपली असते. त्या अनुषंगाने आपण सगळ्या गोष्टी बघत असतो साईट. ओके. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये पहिली फेज येते ती म्हणजे प्लॅनिंग. कारण जो चांगला प्लॅन तयार असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही प्लॅनिंग या स्टेजचं प्लॅनिंग कसं करता? सर प्लॅनिंग या स्टेजचं प्लॅनिंग करायचं म्हटलं म्हणजे आम्हाला क्लायंट सोबत पहिले करायची चर्चा. त्यांची फॅमिली किती आहे, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, बरोबर, त्याच्यानंतर त्यांचा बजेट काय आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही प्लॅनिंग करतो आणि प्लॅनिंग फेज पासूनच आम्ही आमच्या क्लायंटला किंवा आमच्या कस्टमरला इतर ठिकाणी जाऊ देत नाही. तर प्लॅनिंग साठी जर क्लायंट बाहेर गेला तर तो पूर्ण कामच बाहेरून करतो. त्याच्यासाठी आम्ही आमच्याकडेच त्याला सांभाळून प्लॅनिंग, डिझायनिंग, कन्स्ट्रक्शन संपूर्ण प्रोजेक्ट आम्ही हँडल करतो. ओके. दुसरा आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आता रेसिडेन्शियल मध्ये काम करता, इंडिव्हिज्युअल बंगलोसाठी पण केलेलं आहे. तर बऱ्याचदा इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये त्या माणसाचं म्हणणं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे आणि इतक्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या हे सगळं घर. तर अशा वेळेला तुम्ही बजेट आणि क्वालिटी या दोन्हीची सांगड कशी घालता किंवा ते कसं समतोल साधता त्याचा? सर याचा समतोल साधण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आमच्याकडे की आम्ही असं करतो की RCC विटकम प्लास्टर, म्हणजे प्रॉपर स्ट्रक्चर जे काम आहे ते तुम्ही आजच्या तारखेत चांगलं करून घ्या, ओके करून घ्या, जेवढी तुम्हाला गरज आहे तेवढं करून घ्या, बरोबर. मग त्यानंतर तुमच्या बजेटनुसार तुम्ही इंटेरियर करा, बाकीच्या गोष्टी वाइंड अप करा, असं आम्ही क्लायंटला सजेस्ट करतो. म्हणजे जो बेसिक स्ट्रक्चर आहे, बेसिक स्ट्रक्चर जो आहे तो पूर्ण व्यवस्थित करून घ्या, प्रॉपर करून घ्या. कारण काय, RCC विटकम प्लास्टर हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये नंतर तडजोड होऊ शकत नाही. इंटेरियर मध्ये तडजोड होऊ शकते, ते पुन्हा बदलू शकतं, त्यात नवीन जुनं होऊ शकतं, मग स्ट्रक्चर मध्ये प्रॉपरली काही होणार नाही. तर आपण स्ट्रक्चर साठी प्रयत्न करतो आणि क्लायंटला स्ट्रक्चरच बेसिकली आपण प्रॉपर करून देऊ शकतो. बरोबर.
आता एक वेगळा प्रश्न असा आहे, तुम्ही मूळचे इथले जळगावचे आहेत, तुम्ही इतक्या वर्ष इथं काम करताय, त्या अनुषंगाने एक प्रश्न आहे की जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक तरुण इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे? जर जळगावचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर. जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर होणार नाही तोपर्यंत जळगाव सिटी मोठी होणार नाही. रस्ते आहेत, पूल आहेत, काही मोठ्या इमारती आहेत, कॉम्प्लेक्स आहेत, त्याच्यानंतर गटर्स एक मोठा प्रॉब्लेम, मोठा इश्यू आहे. बरोबर. ड्रेनेज सिस्टम आहे, हा वॉटर सिस्टम आहे. या सगळ्या गोष्टी, तर हे महत्वाचे मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर येतात. तर आता तुम्ही सांगितलं जसं ड्रेनेज सिस्टम आहे किंवा वॉटर मॅनेजमेंट आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर, हे 3 मुद्दे जर महत्वाचे पकडले तर मग तुम्हाला काय वाटतं शासनानं काय पावलं उचलण्याची गरज आहे ह्या 3 जर सुधारायचं असेल तर? म्हणजे कुठली, कारण कुठून तरी कामाला सुरुवात करावी लागेल. तर तुम्हाला काय वाटतं शासनाने कुठली पावलं उचलली पाहिजे त्यासाठी? प्रोजेक्ट अप्रूव्ह झाले पाहिजे सर, रोड रस्ते अप्रूव्ह झाले पाहिजेत. बरं. काही इन्फ्रास्ट्रक्चरला वाव देण्यासाठी काही स्कीम असतील सरकारकडे, त्या प्रत्येक घरात पोहोचल्या पाहिजे, प्रत्येक इंजिनियरकडे पोहोचल्या पाहिजेत. बरोबर, ठीक आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये जसं ज्याप्रमाणे सिमेंट महत्वाचं आहे तसं स्टीलही महत्वाचं आहे, आत्मा आहे त्या कन्स्ट्रक्शनचा. तर तुम्हाला काय वाटतं कन्स्ट्रक्शन करताना ती जेव्हा सळई निवडायचे, स्टील निवडायचे, तर त्याचे काय पॅरामीटर्स तुम्ही बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सर पहिले तर स्टीलची इलॅस्टिसिटी. बरोबर. बऱ्याच वेळा असं होतं 8 mm स्टील बेंड करताना स्टीलचा तुकडा पडून जातो. तर आम्ही ती इलास्टिसिटी शोधतो, जे चांगल्यात चांगलं स्टील आहे त्यामध्ये ती इलास्टिसिटी शोधूनच आम्ही ते स्टील घेतो. त्याच्या व्यतिरिक्त वेट, बारचं वेट, जिथे प्रॉपर वेट असेल तोच ब्रँड आम्ही चॉईस करतोय. बरं. दुसरं महत्वाचं म्हणजे आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरले का कुठल्या प्रोजेक्टवर आणि तुमचा कसा होता अनुभव? माझ्याकडे सध्या 4 प्रोजेक्ट चालू आहे. त्याच्या अगोदरही बरेच काही प्रोजेक्ट झाले जिथे आयकॉन स्टील यूज केलेलं आहे आणि करतोय. आणि अनुभव कसा आहे तुमचा त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल, त्यांच्या सर्व्हिस बद्दल, क्वालिटी बद्दल? तर बेस्ट एक्सपिरियन्स आहे माझा आयकॉन स्टील बरोबर. मी गेल्या जवळपास 5 ते 6 वर्षापासून आयकॉन स्टील यूज करतोय आणि इथून पुढे यूज करतो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे तुम्ही जसे स्वतः यंग आहात त्याप्रमाणे आता तुमची पुढची बॅच सुद्धा येत असेल, ज्युनियर्सची, तुमचे मित्र असतील त्याच्यात काही, तर त्यांना तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी काय सल्ला द्याल? सर असे काही ज्युनियर्स आहेत ज्यांना मी आजही कॉपरेट करतोय या क्षेत्रात येण्यासाठी, किंवा काही आलेले आणि त्यांना मोटिवेट करतोय पुढे काम करण्यासाठी. मग त्यांच्यासोबत काही त्यांना साईटचा एक्सपिरियन्स देणे, काही त्यांचे लायझनिंग वर्क करून देणे, त्यांना इतर गोष्टी शिकवणे, क्लायंट सोबत कम्युनिकेशन कसं करणे हे शिकवणे, या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. या सगळ्या आधी गोष्टी शिकल्या पाहिजेत मग या क्षेत्रात यायला काही हरकत नाही. बरं, क्या बात. सो हे होते इंजिनियर पवन पाटीलजी आणि त्यांनी स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर केला. आता त्यांची मी म्हणेन सुरुवात आहे, कारण आता सुरुवात पहिल्याच टप्प्यात येते करिअरच्या, अजून खूप मोठा टप्पा बांधायचा. सो भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.